तानाजी मालुसरे यांचं गाव. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? तर आजचा प्लॅन खूप दिवसानंतर ठरलेला आहे. आपली भेटी खूप दिवसानंतर झाली. तर आज आपण चालू आहे रायगडला, तेही अरुण आलाय म्हणून खास. तर कंटिन्यू करा व्लॉग. टोपी आणलीस का? लाल परी गेली. तर घाटातला सुंदर व्ह्यू बघून आम्ही इथे थांबलो फोटोशूटसाठी. फोटोशूट केला. खूप छान असा व्ह्यू होता. आणि पप्पा आम्हाला इथून प्रतापगड दाखवत होते. फोनमध्ये नाही दिसत आहे, रिअलमध्ये दिसत होता. तर ते बघितलं, त्यानंतर फोटोशूट केला. त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पारला गेलो रामवरताईनीला. अरुणची वस्ती बघा. ओटीचं सगळं सामान घेतलं आणि त्यानंतर आतमध्ये गेलो. दीदीला इथे खूप जास्त ऊन लागत होतं. मे महिन्यामध्ये गेल्यामुळं खूप जास्त ऊन होतं. आणि हे पारचं रामवरताईनी मंदिर आहे. खूप प्रसिद्ध असं हे मंदिर आहे. नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव असतो इथे. मंदिराचं काम चालल्यामुळे गाभाऱ्यामध्ये एंट्री नव्हती, त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं. बाहेरूनच ओटी वगैरे भरली. श्रीराम वरदायिनी, श्रीराम वरदायिनी, श्रीराम वरदायिनी, श्रीराम वरदायिनी. देखी तुळजा माता, निवाली अंतरी सुख, तुटली सर्व ही चिंता, वाटला आघात संकटे वारी, निवारी दुष्ट दुर्जना, संकटी भरोसा मोठा, तात्काळ काम होतसे, सर्व ही बालके जिची, त्रैलोक्य जननी पहा, साक्षिणी सर्व लोभाळू, मर्यादा कोण रे करी, सर्वांची मूळ हे माया, मूळ माया म्हणून या, सृष्टीची आद्य शक्ती, शक्ती म्हणून या, रामोपासना. काय सांगू राणी मला गाव सुटला, कसं सांगू राणी मला गाव. तर आता आपण चाललो आहोत उमरठ येथे. उमरठ तुम्हाला माहितीच असेल, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचं गाव. तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी पाहण्यासाठी आपण जात आहोत. तिथे गेल्यावर तिथली फिलिंग खूप छान होती. खूप भारी वाटत होतं ते पाहून. तर चला. पुढच्या एका मासात जर कोंडाणा तुमच्या चरणाशी नाही वाहिला तर नाव शिवबा नाही सांगणार. राज, मी शबूत देतो तुम्हाला. इथल्या मातीचा कण आणि कण स्वतंत्र ठेवण्यासाठी या मालुसऱ्याच्या अंगातला रक्ताचा शेवटचा थेंब बिघडल. जय भवानी. आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालतील, पर आऊसाहेबांचं पाय कोंढाण्याच्या दगडी पायठाणाला लागायलाच हवं. किला लेने के लिए मराठी किसी भी तादाद में आ सकते हैं. 2000, 3000, 5000.
पाच घडी लय झालं. अहो तुमच्या घरी मंगल कार्य का? सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. कोंढाण्याचं पान म्याच उचलणार. आम्ही मावळ जर का तलवारीचं धारधार पाच असलो तर ती तलवार तोलून धरणारी मूठ म्हणजे तुम्हा आयाबायांची ही ताकद आहे. यहाँ पे पैरा नहीं लगाओगे? आने की कोशिश वही कर सकता है जिसने अपने सर पे कफन बांध रखा हो. राज आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. हर मोहिमेत तुमच्यासारखं सोनं कुठवर उधळायचं आम्ही. अहो म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्या पर त्या समद्यासनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राजा हवं ना. कालीन गुफा असं इकडे लिहिलंय पण इकडे गुफाच नाही. इकडे तर ती गुफा खूप वरती डोंगरामध्ये होती, त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. मग त्यानंतर तिथे एक राम मंदिर आहे, तर त्या राम मंदिरामध्ये गेलो होतो आणि खूप छान होतं ते मंदिर. त्या मंदिराचं जे बांधकाम होतं तर प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या व्यक्तीचं नाव होतं. ज्या व्यक्तीने ते खांब दिले त्या व्यक्तींचं नाव होतं. हो जन्म जन्म की खोज बताए राम से चल के राम पे आए. प्रेम कोई हमें और न जाने राम से रूठे राम से माने. राम सिया की करुण कहानी एक है चंदन एक है पानी. राम सिया राम जय जय राम. 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 तेरे नाम तुम ताना तेरे नाम आदि का तेरे नाम तेरे नाम आदि का तेरे नाम तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का तुम ताना तेरे नाम आदि का होदानी का तेरे नाम. हरि अनंत हरि कथा अनंता. त्यानंतर आम्ही गेलो कळकाई देवीला. कळकाई देवी ही काळेश्वरी देवीची बहीण. कळकाई देवीचं मंदिर हे डोंगराच्या उंच शिखरावरती वसलेलं आहे. त्यानंतर देवीचं दर्शन घेतलं. दर्शन खूप छान झालं आणि निघालेलो आम्ही. या दोघींना खूप जास्त गरम होत होतं म्हणून फॅनच्या हवा खात होते. तर चला आता पुढे जाऊयात. सुकट बोंबेल. चला बोंबेल सुकट. येताना घेऊ येताना. अरे घेतो अरे घेतो. काय घ्यायची तुला? उपवास आमचा आणि आमची काळजीला. थँक्यू.
अरुण काय खायचंय तुला? केळी. बेल आता ऊस लस्सी वेफर रिक्षा गेले. थँक्यू. त्यानंतर पोलादपूरमध्ये शेलार हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबलो. जेवायला माझा आणि दीदीचा उपवास होता, त्याच्यामुळे आम्ही लस्सी वेफर्स वगैरे घेतले होते आणि यांच्यासाठी जेवण ऑर्डर केलं होतं. तर इथे झाला आहे कहाणीमय ट्विस्ट. रायगड बोलून इकडे कुठं आलो आहे, तर आम्ही आलो आहे प्रतापगडच्या पायथ्याशी शिवकालीन खेडेगाव बघायला, हस्तकला केंद्र बघायला. तर रायगडला जायला आम्हाला जेवायला 4:30 वाजलेत, त्याच्यामुळे आमचा पुढचा प्लॅन कॅन्सल झाला. त्याच्यामुळे आम्ही मग रिटर्न आलो. मग त्यानंतर पप्पा बोलले आपण इथे जाऊयात. मग आम्ही हे हस्तकला केंद्र पाहायला आलो. खूप छान आहे हे हस्तकला केंद्र. शिवकालीन कशी पद्धत होती किंवा शिवकालीन माणसं कशी राहत होती, हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. खूप बघायला इंटरेस्टिंग आहे. तर बघा. बसवायचं कुठं? दीक्षा बसणार. तर इथे समोर आपल्याला दिसतोय तो प्रतापगड आहे. इकडं लगोऱ्या दोघीच खेळतायत आणि दीक्षाला घेतलं नाही, म्हणून दीक्षाला खूप राग आलाय. बघा ना कशी तिथं तोडा बघायचा. आणि ती तिकडून बघते तिचा नंबर कधी. कसं वाटतंय? खरोखर रिअलमधलं गाव वाटतंय की नाही? तर चला आता वाडा बघूयात. कसं वाटतंय बघून? छान वाटतंय ना? मग तुम्ही कधी येताय शिवकालीन शेती बघायला? तर माझा आणि दीदीचा सोमवार होता, त्याच्यामुळे आम्ही मंदिरात जाणार होतो. तर त्यासाठी बेलफूल घ्यायला मार्केटमध्ये गेलो. रात्रीचा मार्केटमधला क्लाउड बऱ्यापैकी होता,
इथे आम्ही बेलफूल घेतलेत आणि त्यानंतर मग महादेवाच्या मंदिरात गेलो. त्यानंतर आमच्या डान्स पांड्याचा डान्स एन्जॉय करत आम्ही घरी गेलो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच. चलो बाय. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. Ha